आता कशाला भेटायचं याला? काय गरज नाही जायची. नाही नाही, असं करू नाही चालणार सावे. स्वतःहून फोन करून बोलवलंय म्हणजे काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असणार त्यासनी. तू एकदा जा, बोल, बघ तरी त्यांचं म्हणणं काय आहे ते. एकदा डाव मोडल्यावर कसलं बोलणं आणि कसलं चर्चा आहे. हरलेला माणूस बोलून आल्यावर पण हरलेलाच राहणार आहे ना. नाही सावी, अगं धैर्याने तुझ्यासाठी काय काय केलंय, आपल्या घरासाठी काय काय केलंय ते जरा एकदा डोळ्यापुढे आण. आणि मला वचन दिलं त्यांनी, ते मला मुलासारखे आहेत म्हणून. ते असं नाही वागणार. आई, अगं ते सगळं खोटं होतं, नाटक होतं, सगळं डोग होतं त्यांचं. कसं कळत नाहीये तुला? ते काय पण असू दे, खरं माझं मन मानना झालंय. मला अजून पण असं वाटतंय की धैर्य असं वागूच शकत नाही. अगं त्यांचा कदाचित नाईलाज झाला असेल किंवा त्यांच्या घरच्यांमुळे त्यांना असं वागायला भाग पाडलं जात असेल. आणि न जाणू त्यांनी आता तुला जे भेटायला बोलवलंय ते भेटून तेच सांगणार असतील ते. मग त्या व्हिडिओचं काय आई? त्यावेळी ते स्वतःच्या मर्जीने इरा सोबत होते. त्यांच्यात आणि तिच्यामध्ये जे काही चालू होतं त्याचं काय? बरं तो व्हिडिओ जाऊ दे, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी त्या दोघांना एकत्र बघितलंय, त्याचं काय? सावे बाळा, अगं बरेचदा आपल्या डोळ्यांना जे दिसतं ना त्याच्या पुढे बरंच काही असते. आपण फक्त जे बघतो ना त्याच्यावरच विश्वास नाही ठेवायचा. अगं तू जाऊन ये जा. असं नको व्हायला की डाव मोडलाच नव्हता कधी. खरं या शेवटच्या न बोलण्यामुळे डाव मोडला. सगळं संपलं असं जरी वाटत असेल ना सावे, तरी ते खरंच संपलंय का हे तपासण्यासाठी एकदा बोलायला तर पाहिजे का नको? जा सावे जा, एकदा बोलून घे त्यांच्याशी, निदान माझ्यासाठी तरी जा. देवी आई, सावी सोबत इतकं वाईट का घडतंय? प्लीज तिला या त्रासातून बाहेर काढ, प्लीज. नीता, ताई, 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 ताई,
कशा आहात तुम्ही? अहो बघा ना, तुम्ही इथनं गेल्यापासून आपल्या घरात काय काय घडतंय. अगं मला कळल्यापासून माझाही जीव धाऱ्यावर नाही ग. खूप अपराधी वाटतंय नीता. सावी या घरात यावी म्हणून आपण किती मनापासून प्रार्थना करत होतो, तिची वाट बघत होतो, आणि आता असं वाटतंय ना की आपलीच खूप मोठी चूक झाली आहे. हे काय वाटायला आलंय ग त्या पोरीच्या? काय सहन करते सावी? ताई ताई, मला असं वाटतंय सगळं नीट होणार आहे. होय, अहो भाऊजी आता कुठेतरी गेलेत. म्हणजे मला वाटतंय ना ते सावीलाच भेटायला गेले असतील. म्हणजे भाऊजींना त्यांची चूक लक्षात आली आणि सावीची माफी मागून ते तिला परत आणायला गेले असतील. देवी आई, अवंतीताई जसं म्हणतात ना तसंच होऊ दे. सावी परत या घरात येऊ दे आणि भाऊजींनीच तिला घरात घेऊन येऊ दे. प्लीज देवी आई, प्लीज. मला माहित होतं धैर्य, तुम्ही नक्की भेटून माझ्याशी बोलणार म्हणून. ह्या पेपर्सवर सही पाहिजे मला तुझी. कसले पेपर्स? डिवोर्स पेपर्स.